रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कांबळेतर्फे महाड गावात मंगळवारी रात्री भीषण आग लागून एका घराचं मोठं नुकसान झाल्याची घटना घडली। कृष्णा नारायण महाडिक यांच्या घराला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झाले। आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत शर्थीचे प्रयत्न केले, मात्र या बचाव कार्यादरम्यान 2 ग्रामस्थ तरुण जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच महाड अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नानंतर काही वेळात आग आटोक्यात आणण्यात यश आलं। दरम्यान महाड MIDC पोलीस तसेच महसूल विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचून पंचनामा आणि पुढील कार्यवाही करत आहेत। या दुर्घटनेत महाडिक कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून विद्युत यंत्रणेची तपासणी करून अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। 8:15च्या टायमात माझ्या घराला आग लागली। त्या आगीमध्ये माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आम्ही सर्व कुटुंब घरात असताना आजूबाजूला ज्यावेळेस धूर दिसला त्यावेळेस आम्ही आजूबाजूला ओरड करून गावकऱ्यांना बोलवलं आणि त्यांच्या मदतीने आम्ही थोडंफार सहाय्य मिळून आगीवर हे प्रयत्न केला, परंतु आग आटोक्याच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही फायर ब्रिगेडला बोलवून त्यानंतर आग आटोक्यात आली आहे। त्या आगीमध्ये माझ्या घरातले कपडे तसेच पलंग तसेच शॉर्ट सर्किटमुळे या आगीमुळे बरंच नुकसान झालेलं आहे। तर त्या नुकसानाची आम्हाला शासनाकडून तात्काळ मदत मिळावी ही विनंती करतो।